चला तर मंडळी, आज आपण एक अशी रेसिपी बघतोय जी तुम्ही बाजारात नव्हतं खूप महागडी आणतातच, पण त्यासोबत अनहायजेनिक पणे केलेली असते तरी देखील ती खातात. पण आज आपण हीच रेसिपी अगदी हायजीन मेंटेन करून आणि कमी खर्चात बनवून तयार करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, चाळणीवरती साबुदाणे टाकून ही कुठली रेसिपी? तर ते तुम्हाला पुढे कळेलच, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवून ठेवला तर वर्षभर याचा आस्वाद देखील घेऊ शकाल बरं. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 2 ग्लास एवढे साबुदाणे रात्रीच पाण्यात भिजत घातले. साबुदाण्यामध्ये पाणी एवढंच घाला जेवढं साबुदाणे भिजले जाते. झाकण झाकून हे साबुदाणे मी भिजायला ठेवलेत रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात छान वरतीपर्यंत फुलून आलेत साबुदाणे, अगदी मऊ पण झालेत. आता इथे मी इडली पात्र घेतलंय, त्यात खाली पाणी देखील घातलंय आणि वरती जी स्टीमरची प्लेट असते तिला मी तेल लावून घेतले. तर याऐवजी तुम्ही चाळणीवरती जर वाफवले साबुदाणे तरी देखील चालेल, पण त्या चाळणीला देखील तुम्ही तेल लावून घ्या. त्यानंतर भिजवलेले साबुदाणे स्टीमर वरती आपल्याला टाकायचे, पण अगदी सुटसुटीतपणे, एकमेकांना जास्त चिपकायला नको किंवा जास्त दाटसरही नको. 2 साबुदाण्यांमध्ये थोडाफार गॅप असायला हवा एवढं आपल्या सुटसुटीत घालायचं. इथं मी साधारणतः हलकी 1 मूठ बसेल एवढे साबुदाणे स्टीमर मध्ये टाकलेले. त्यानंतर गॅसवरती इडली पात्र ठेवायचंय आणि आपल्याला झाकण झाकून हे साबुदाणे 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून चेक करायचे. साबुदाणे जर असे ट्रान्सपरंट दिसत असतील आणि रंग आधीपेक्षा पूर्ण चेंज झाला असेल, म्हणजे जसं की साबुदाणे सुरुवातीला आपले पांढरे शुभ्र होते आणि आता अगदी ट्रान्सपरंट दिसतात, म्हणजे साबुदाणे अगदी परफेक्टली वाफवून झालेले. त्यानंतर काय करायचं ना, 2 भांडे घ्यायचे. त्यामध्ये एकामध्ये थंडगार पाणी घालायचं फ्रीजचं. सुरुवातीला जे थंड पाणी होतं त्यामध्ये वाफवलेले साबुदाणे काढायचे आणि परत लगेच आपण त्याच प्लेटमध्ये पुन्हा आपण भिजवलेले साबुदाणे त्या प्लेटमध्ये टाकायचे. छान पद्धतीने सेट करायचे, पसरवून घेऊन पुन्हा आपल्याला ती प्लेट वाफवायला ठेवायची. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची जोपर्यंत आपले साबुदाणे वाफून होत नाही सर्व. आता दुसरीकडे काय करायचं ना, जे आपण दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलं होतं त्यात बर्फ घालायचा आहे आणि थंडगार असं बर्फाचं पाणी, म्हणजे खूप जास्त चिल्ड पाणी त्यात घ्यायचंय आणि इकडच्या भांड्यामधले म्हणजे नॉर्मल पाण्यामधले साबुदाणे बर्फाच्या पाण्यात टाकायचे. आपले साबुदाणे नॉर्मल पाण्यात 1 मिनिट आणि त्यानंतर बर्फाच्या पाण्यात 1 मिनिट, टोटल 2 मिनिटं आपल्याला हे साबुदाणे पाण्यात ठेवावे लागतात. 2 मिनिटं पाण्यात साबुदाणे ठेवतात आणि 2 मिनिटं वाफवायला. टोटल फक्त 4 मिनिटं लागते ही पूर्ण प्रोसेस करायला. एकट्या जरी तुम्ही बनवत असाल अगदी तरी देखील सहजच तुमच्याकडनं हे साबुदाणे बनवून होतात. तुम्ही कितीही क्वांटिटीत करा तरी देखील जास्त झंझट नाही आणि जास्त वेळ देखील लागत नाही. जोपर्यंत तुम्ही इकडे साबुदाणे 2 पाण्यामधनं काढाल तोपर्यंत तिकडे 1 प्लेट वाफवून देखील होते. आता हे गार पाण्यातले साबुदाणे आपल्याला चाळणीवरती टाकायचंय पाणी निथळायला. जोपर्यंत आता आपल्याला सर्व साबुदाण्याचं पाणी निथळेल तोपर्यंत आपली प्लेट देखील वाफवून रेडी असेल. ती प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची. गार पाण्यात साबुदाणे, त्यानंतर बर्फाच्या पाण्यात साबुदाणे आणि पुन्हा ते साबुदाणे बर्फाच्या पाण्यात काढून चाळणीवरती पाणी निथळायला ठेवायचं. त्यानंतर वाफवलेले साबुदाण्याचं पूर्ण पाणी निथळलं असेल त्यात चवीपुरता मीठ घालायचंय आणि सर्व साबुदाण्यांना छान लावून घ्यायचंय. छान एकजीव झालं की त्यानंतर त्यात घालायचंय मेन इन्ग्रेडियंट्स, ज्यामुळे साबुदाणे सुकून अगदी दुपटीने फुलतात, ते म्हणजे दही. त्यात मी घातलंय 1.5 चमचा एवढं दही. दह्याचं प्रमाण तुमच्या साबुदाण्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी जेवढे साबुदाणे घेतले होते त्यानुसार इथं मी 1.5 चमचा दही घातलंय. सर्व साबुदाण्यांना छान पद्धतीने मी इथं दही लावून घेतलेलं आहे. सर्व एकजीव करून झालं की हे आपले साबुदाणे अगदी रेडी आहेत आता सुकवायला जाण्यासाठी. त्याआधी इथं मी पेपरवरती छान तेलने स्प्रे करून घेते. तुम्ही जर साडीवरती टाकत असाल तर साडीला ओली करून घ्या आणि त्यानंतर मग हे साबुदाणे आता आपल्याला त्यावरती पसरवून घ्यायचे. पसरवताना छान आपले हे सर्व साबुदाणे असं सुटसुटीत होतील आणि एकमेकांना चिपकणार नाही असं आपल्याला त्या साबुदाणे टाकायचे. तुम्ही जर वरून असं हात झटकून जर टाकाल तर अगदी परफेक्ट हे साबुदाणे अगदी सुटसुटीत खाली पडतात आणि एकमेकांना अजिबातच चिपकत नाही. तुम्ही बघू शकतात मी सर्व साबुदाणे ह्याच पद्धतीने टाकून घेते पेपरवरती आणि सर्व साबुदाणे आता माझे छान पसरवून झालेले. हे साबुदाणे कमी 2 ते 3 दिवस मला उन्हात वाळवायला लागले. 2 ते 3 दिवसानंतर साबुदाणे छान सुकून झालेत, अगदी खणखणीत. आता हे साबुदाणे मी तुम्हाला तळवून देखील दाखवते.
छान कडकडीत गरम तेलात अगदी थोडे थोडे साबुदाणे घालायचे तळताना देखील. आणि इथं बघू शकता तुम्ही साबुदाणे किती छान असं वरतीपर्यंत फुलून आलेत, अगदी पॉपकॉर्न सारखे. टाकले थोडे पण भरून आलेत पूर्ण छान कढईभर. पांढरं शुभ्र आणि तळून अगदी कुरकुरीत होणारे हे नायलॉन साबुदाणे मार्केटपेक्षाही भारी आपण घरीच बनवून तयार केलेले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि साध्या सोप्या ट्रिक वापरून तुम्ही देखील हे साबुदाणे एकट्याने बनवायला घेतले तरी देखील सहजच जमतील. घरी जर तुम्ही कधी साबुदाणे भिजू घालायला विसरले किंवा फराळला काय करू हे कळत नसेल, त्यावेळेला अगदी छान आणि सोपं ऑप्शन म्हणजे नायलॉन साबुदाणे तळा, त्यासोबत बटाट्याचं कीस आणि शेंगदाणे, त्यावरती लाल मिरची पावडर घाला, थोडं साखर घाला आणि तयार झाला आपला मार्केटसारखा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा किंवा फराळचा चिवडा. तर नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर बटाट्याचा किस कसा करायचा याचा रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तोही शेअर करेन. भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.